या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. काही दिवसांपूर्वी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कारने एका रिक्षाला उडवलं होतं. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अपघात झाला त्यावेळी गौतमी पाटील ही कारमध्ये नसल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आक्रमक झाले असून सदर प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी सूचना पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने 30 सप्टेंबर रोजी एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षा चालक मरगळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर प्रकरणी आज मरगळे कुटुंबियांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेऊन मदतीची मागणी केली. त्यावर मंत्री पाटील यांनी DCP संभाजी पाटील यांना फोन करून दोषींवर कठोर कारवाई करा असे निर्देश दिले. यावेळी गौतमी पाटीलला उचलायचं का नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी फोनवरून दिलेल्या आदेशावरून आमदार रोहित पवार यांनी टीका केली. त्यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चंद्रकांत पाटील यांना काही सवाल केले. रोहित पवार म्हणाले, माननीय चंद्रकांत दादा पाटील, तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळे रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चित त्याची चौकशी झाली पाहिजे. दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही. आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात, पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल. पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात असा सवालही रोहित पवार यांनी केला.